स्टँडर्ड 3 इयत्ता 3 इंट्रोडक्शन टू जिओमेट्रिकल फिगर भौमितिक आकृत्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत। याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल्स अँड सर्कल, चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ। तर या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल्स, ट्रायंगल्स अँड सर्कल या ठिकाणी विविध चौकोन दिलेले आहेत, ज्यांना आपण क्वाड्रिलॅटरल्स असं म्हणतो। त्यानंतर ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण, आणि या ठिकाणी सर्कल्स, वर्तुळ। लुक ॲट द पिक्चर बिलो, आयडेंटिफाय द जिओमेट्रिकल फिगर, ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम। लुक ॲट द पिक्चर बिलो, खालील चित्रे पाहून आयडेंटिफाय द जिओमेट्रिकल फिगर, यामध्ये भौमितिक आकृत्या आपल्याला ओळखायच्या आहेत। ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम, आणि त्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत। तर या ठिकाणी पिक्चर्स, फिगर्स, नेम ऑफ द फिगर, रेक्टँगल। तर या ठिकाणी पिक्चर हे चित्र आपल्याला कशासारखं दिसत आहे? रेक्टँगल सारखं, म्हणून हे रेक्टँगल। आता नेक्स्ट पिक्चर आपण पाहूया। तर हा कॅरम बोर्ड आहे। तर हा कसा दिसत आहे? याचे चारही बाजू कशा आहेत? समान आहेत, म्हणून हा स्क्वेअर। दिस इज अ स्क्वेअर। राईट डाऊन स्क्वेअर। नेक्स्ट, दिस पिक्चर इज ट्रायंगल। तर हे समोसा आहे, त्रिकोणासारखा दिसतो, त्याला आपण ट्रायंगल असं म्हणतो। ट्रायंगल। नेक्स्ट पिक्चर, दिस इज रेक्टँगल। हे रेक्टँगल सारखं आहे। नेम ऑफ द फिगर, रेक्टँगल। नेक्स्ट पिक्चर, सर्कल। फिगर, सर्कल। नेम ऑफ द फिगर, नेम ऑफ द फिगर इज सर्कल। नेक्स्ट, आयडेंटिफाय द ट्रायंगल्स, circles and quadrilaterals in the picture above. Color the triangles red, the quadrilaterals blue and the circles yellow. Identify the triangle, circle and quadrilaterals in the picture above. वरील चित्रामध्ये ट्रायंगल्स, त्रिकोण, सर्कल्स, क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन आपल्याला वरच्या पिक्चरमध्ये दिलेले आहेत। तर आपण त्यांना काय करूया? कलर द्यायचे, त्याला रंग द्यायचा आहे। तर या ठिकाणी त्रिकोणासाठी लाल रंग द्यायचा आहे, क्वाड्रिलॅटरलसाठी ब्ल्यू अँड सर्कलसाठी येलो। तर हे तुम्ही होमवर्क करून आणायचं आहे। एजेस अँड कॉर्नर्स। एजेस अँड कॉर्नर्स, कडा व कोपरे। लुक ॲट द पीस ऑफ बर्फी. इट इज अ क्वाड्रिलॅटरल. अ क्वाड्रिलॅटरल हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. तर हा एक बर्फीचा तुकडा आहे। तर हा कसा आहे? चौकोनी आहे, म्हणजे ह्याला किती बाजू आहेत? 4 बाजू आहेत। तर चौकोनाला 4 कडा व 4 काय असतात? कोपरे असतात। चौकोनाला 4 कडा आणि 4 कोपरे असतात। ऑब्झर्व द सरफेस ऑफ अ टेबल. तर या ठिकाणी टेबल आहे पहा। टेबलाच्या
जो पृष्ठभाग आहे त्याला किती कडा आहेत? 4. 1 2 3 and 1 2 3 and 4. How many corners does the surface have? टेबलाचा जो पृष्ठभाग आहे त्याला किती कोपरे आहेत? 4. 1 2 3 and 4. What is the shape of the surface of the table? तर टेबलाचा जो पृष्ठभाग आहे त्याचा आकार कोणता आहे? कशासारखा आकार दिसतो त्याचा? रेक्टँगल. कशासारखा? त्याला आपण आयत असे म्हणतो. रेक्टँगल. टेक अ रेक्टँगुलर सीट ऑफ पेपर ॲज शोइन बिलो. तर या ठिकाणी एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला. हाऊ मेनी एजेस अँड हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ रेक्टँगल हॅव? तर शेजारी दाखवल्या जो आयत आहे, जो कागद आहे, त्या कागदाला किती कडा आणि किती कोपरे असतात? 4 corners and 4 corners and 4 center edges. Now let us fold the paper in the middle to bring the opposite edges together. तर काय करायचं आहे? हा कागद समोरासमोरील ज्या एजेस आहेत, कडा आहेत, ते एकमेकांशी जोडण्यासाठी कागदाला आपण काय करायचं? मधोमध घडी घालायचं. What do we see? The longer side falls exactly on the opposite side. जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी आपल्याला तंतोतंत जुळलेली दिसेल आणि कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. The shorter side falls exactly on the side opposite to. The opposite sides of a rectangle are of equal length. तर आयताच्या समोरासमोरच्या ज्या कडा आहेत त्या समान लांबीच्या असतात. स्क्वेअर. टेक अ लुक ॲट हँडकरचिप. इट इज अ स्क्वेअर. हातरुमाल घेऊन आपण ह्याचं निरीक्षण करू. हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स डज अ स्क्वेअर हॅव? चौरसाला किती कडा आणि कोपरे असतात? 4 edges and 4 corners. Fold the handkerchief in the middle from top to bottom as well as from side to see if the opposite sides area of equal length. रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत ते आपण पाहिलं. Now we shall fold the handkerchief as shown alongside to find out if each corner falls exactly on the one opposite. आता रुमालाचे समोरासमोरील कोपरे एकमेकांशी जुळतात ते पाहण्यासाठी आपल्याला अशी घडी घालायची. या ठिकाणी पहा, हा रुमाल आहे. दिस इज अ हँडकरचिफ आणि आपण ह्याला काय करणार? फोल्ड करणार. फोल्ड केल्यानंतर काय होईल? कोपरे एकमेकांशी जुळतात. कडाही म्हणजे लगतच्या कडा आणि कोपरे एकमेकांशी आपल्याला जुळलेले दिसतील. नाउ फोल्ड द हँडकरचिफ ओव्हर अगेन. ऑल द एजेस मॅच इन लेंथ. ऑल द एजेस ऑफ स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ. आता रुमालाची पुन्हा घडी घाला. सर्व कडा एकमेकांशी जुळतात. दिस इज अ स्क्वेअर. 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. Note that we got a triangle when we folded the handkerchief. तर चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात हे आपण पाहिलं. तर रुमालाच्या मदतीने रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळाला हे आपल्या लक्षात आलं. दिस इज अ ट्रायंगल. ट्रायंगल्स, त्रिकोण. How many edges does a triangle have? How many corners? Find this shape in your surrounding.
तर हाऊ मेनी एजेस अँड हाऊ मेनी कॉर्नर्स. त्रिकोणाला कडा किती, कोपरे किती? तर 3 कॉर्नर्स, 3 एजेस. तर परिसरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, असे आकार, त्रिकोणासारखे आकार कुठे दिसतात ते आपल्याला शोधायचे. यूज स्टिक्स टू मेक द फॉलोइंग शेप: क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल, स्क्वेअर अँड ट्रायंगल. तर काय करायचं आपल्याला, वेगवेगळ्या काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करायचे आहेत. क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल, स्क्वेअर अँड ट्रायंगलचे आकार आपल्याला तयार करायचे आहेत. कंप्लीट द टेबल बिलो. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. फिगर्स, नेम ऑफ द फिगर, नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ कॉर्नर्स. फिगर this figure is quadrilateral. This figure is quadrilateral. Name of edges 1, 2, 3 and 4. Name of corners 1, 2, 3 and 4. Next figure, this is a rectangle. Name of figure rectangle. Name of edges 1, 2, 3 and 4. Number of corners 4. 1, 2, 3 and 4. Next, square. Name of the figure square. Number of edges 4. 1, 2, 3 and 4. Number of corners 1, 2, 3 and 4. Next, triangle. Name of the figure is triangle. Number of edges 1, 2 and 3. Number of corners 1, 2 and 3. Next, circle. Name of the figure is circle. Number of edges? No. Number of corners? No. How to make a 5-piece 10 gram 5 तुकड्यांचा एक छोटासा कागद घेऊन 10 ग्राम तयार करण्याची पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आपण हा छोटासा या ठिकाणी 10 ग्राम घेतलेला आहे. फाइंड द सेंटर ऑफ पेपर बाय फोल्डिंग इट ट्विस्ट. पेपरचा सेंटर घेऊन त्याला फोल्ड करायचे. ऑल्सो मार्क द सेंटर्स ऑफ ऑल द 4 एजेस. ड्रॉ लाइन्स टू जॉइन the center of the side and the center of the squares as shown in the picture. तर या कागदाला काय करायचं आहे, घड्या घालून चौरसाचा मध्य आपल्याला शोधला. तसेच 4ही कडांच्या मध्यबिंदूवर खून करायची. 1, 2, 3 and 4. तर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे रेगा ओढून चौरसाचा मध्य व कडांचे मध्य आपल्याला जोडायचे आहेत. नाउ मेक 5 पीसेस ऑफ स्क्वेअर बाय कटिंग अलॉंग द लाइन्स ॲज शो इन द पिक्चर. तर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे
रेघांवर कापून आपण ह्याचे काय करायचे, तुकडे करायचे. तर अशा पद्धतीने आपण ह्याचे तुकडे केलेले आहेत. नाउ मेक 5 pieces of square by cutting along the lines as shown in the picture. Using the 10 gram here, answer the following questions. तर ह्या 10 ग्रामचा उपयोग करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. How many triangles are there in your 10 gram? How many corners? How many triangles are there in your 10 gram? म्हणजे ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 1 and 2. Are all the triangles alike? Are all the triangles alike? सर्व त्रिकोण सारखे आहेत का? Yes. Can we join 2 of the triangles to make a square? हे 2 त्रिकोण जोडून एक चौरस तयार करता येईल का? Yes. Can we join 2 of the triangles to make a big triangle? 2 त्रिकोण जोडून मोठा त्रिकोण तयार होईल का? 2 त्रिकोण जोडून मोठा त्रिकोण तयार होईल का? Yes. How many squares are there in this 10 gram? How many quadrilaterals? यामध्ये किती चौरस आहेत आणि किती चौकोन आहेत? किती चौरस आहेत आणि किती चौकोन आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. स्क्वेअर्स 1 and quadrilaters 1. In the picture below, identify the figure, draw on the dotted paper, color the triangles red, squares blue and the rectangles are green. तर चित्रातील ठिपक्यांचा कागदावर काढलेल्या आकृत्या आपल्याला ओळखायच्या आहेत. त्यापैकी त्रिकोण या ठिकाणी लाल रंगाने रंगवायचे आहेत. त्याच्यानंतर स्क्वेअर निळ्या रंगाने आणि रेक्टँगल हिरव्या रंगाने. तर हे तुम्ही घरून होमवर्कसाठी घ्यायचं आहे आणि कंप्लीट करून आणायचे. ट्रायंगलसाठी रेड, स्क्वेअरसाठी ब्ल्यू, रेक्टँगलसाठी ग्रीन. थँक्यू.